हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पारंपरिक पद्धतीचे मुगाचे मेदगे. हे मेदगे आपण हिरव्या मुगाचे बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेले आहे. आता मी एक पॅन चांगला गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये हिरवे मूग आपण भाजून घेणार आहोत. ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हिरवे मूग भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. ज्यावेळेस आपण हिरवे मूग अशा पद्धतीने भाजून घेतो त्यावेळेस मेदग्याला खूपच सुंदर अशी चव येते. अशा प्रकारे ब्राऊन रंग आलेला आहे. हिरवे मूग छान भाजून झाल्यानंतर मी एका पॅनमध्ये साधारण अर्धा चमचा तेल घेतलेले आहे. आपल्याला या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्या घेऊ शकता. मिरच्या आपल्याला कमी गॅसवर छान भाजून घ्यायच्या आहेत. 1 ते 2 मिनिटे आता झालेली आहे. मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत. आता मी या ठिकाणी साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. आपल्याला मिरचीसोबतच लसूण पाकळ्या भाजून घ्यायच्या आहे. त्यानंतर मी इथे साधारण 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. जिरे देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याच घरी जर पाटा असेल तर पाट्यावरचा ठेचा हा खूपच उत्तम लागतो. आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे. हिरवे मूग थंड झाल्यानंतर 2 ते 3 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. वरती आलेले हिरवे मूग आपल्याला टाकून द्यायचे आहेत. मी आता चवीपुरते थोडेसे मीठ यामध्ये ॲड केलेले आहे. आता आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन हिरवे मूग चांगले शिजवून घेणार आहोत. मगाशी मी जो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला होता तो मी आता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर दुसरीकडे आपले हिरवे मूग छान 4 शिट्ट्यांमध्ये शिजून तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान शिजलेले आहे. मी आता एक कढई घेतलेली आहे. कढई छान गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल आपण टाकून घेणार आहोत. तेल छान गरम होऊ द्यायचे आहे. आता मी या ठिकाणी 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर मी येथे अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. जिरेही छान चटकले पाहिजेत. त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा कांदा या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपण या ठिकाणी मीडियमच ठेवणार आहोत. त्यानंतर मी हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये ॲड केलेला आहे. आपण कांदा आणि ठेचा छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर पाव चमचा हळद मी या ठिकाणी ॲड केलेली आहे. चवीनुसार चिमूटभर हिंग मी या ठिकाणी घातलेले आहे. आता आपण हिरवे मूग छान यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मी इथे हिरवे मूग घुटलेले नाही आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही रवीच्या सहाय्याने हिरवे मूग घुटू शकता. या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घातलेले आहे. मिठाचा आपल्याला कमी वापर करायचा आहे कारण सुरुवातीलाच आपण मीठ घातले होते. त्यानुसार चवीनुसारच आपल्याला मीठ यामध्ये ॲड करायचे आहे. आता मी यामध्ये पाणी घातलेले आहे. तुम्हाला जेवढं घट्ट आणि जेवढं पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तुम्हाला जर भाकरीसोबत खायचं असेल तर तुम्ही पातळ आमटी या ठिकाणी बनवू शकता. मेदग्याला आता छान उकळी आलेली आहे. अशा प्रकारे आपलं मुगाचं मेदगं बनून तयार झालेलं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट अशी बनवून तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीचं हिरव्या मुगाचं मेदगं आपलं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत राहा. अशा अनेक व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.